लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यासाठी अनेक पक्षांकडनं तयारी जी आहे ती सुरुवात झालेली आहे. मात्र काँग्रेसकडनं कशा पद्धतीने तयारी सुरुवात झालेली आहे आणि नेमका कोण उमेदवार राहणार आहे हा एक संभ्रमाचा विषय ठरलेला आहे. परंतु या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मंत्री आणि आमदार के.सी. पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काँग्रेसची परिस्थिती नेमकी कशा पद्धतीने राहणार. सर, नंदुरबार जिल्ह्यात नेमकं काँग्रेसची परिस्थिती कशी राहणार, कोण उमेदवार दिला जाईल, आपलंही नाव चर्चेत आहे, काय सांगणार? चर्चेमध्ये तर माझं नाव पहिल्यापासूनच चालू आहे, तो काय विषय नाही. परंतु हायकमांड मला तर 26-27ला बसतायत. 27लाही काय होतंय की इंडिया ग्रुप म्हणून आणि मग इथली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणून जे काही मतदारसंघ ज्या त्या पक्षाला वाटायला येते तोच तोडगा जो निघाला नाही, पण तोडगा निघेल, 100% निघेल. 6-7 सीटवर फक्त ते बोलणी सुरू आहे आणि 6 तारखेला शक्यता आहे पूर्ण 26-27 गेली समजा, पण आता हे 6 तारखेला पूर्ण चर्चा होऊन ती यादी बाहेर पडेल. मतदारसंघ ठरवले जातील. काँग्रेसच्या वाट्याला 16-17 सीट येतील असं माझा अंदाज आहे. आता वरिष्ठात जातो विषय, माझा विषय नाही आहे. परंतु तुम्ही मला विचारलं की नंदुरबार लोकसभेचं तुमचं नाव चाललंय. मी उमेदवार यावेळेला नाही. उमेदवार काँग्रेसचा राहील. के.सी. पाडवी उमेदवारापेक्षाही जास्त मेहनत करेल आणि काँग्रेसच्या बाजूने इथली सीट निघेल याची पूर्ण तयारी झालेली आहे. सर, पण मग आपण जर उमेदवार राहणार नाही तर भाजपला कशा पद्धतीने आपण मग स्ट्रॉंग कॅन्डिडेट देऊन टक्कर देणार? उमेदवार येईल ना. टक्कर देणारा उमेदवार अजून पार्टीने ठरवायचा आहे, पण आम्ही देऊ. आणि त्या पार्टीमध्ये सुद्धा म्हणजे एक चर्चा तर होईल आणि चर्चेनुसार मग एक उमेदवार दिला जाईल. सर, पण मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेमके काय मुद्दे राहतील नंदुरबार लोकसभेसाठी? मुद्दे तर एक आहे, निसर्गाचा नियम आहे, परिवर्तनाचं वारं आहे आणि निश्चितपणे नंदुरबार हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला स्वातंत्र्यानंतर सातत्याने इथे काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे. चुकून 2014 आणि 19 लोकांनी त्यांना कल दिला. काही आमच्या चुकाही असतील, परंतु 10 वर्षानंतर देशाच्या पंतप्रधानांनी किती सांगितलं असलं तरी या देशामध्ये परिवर्तन येईल आणि नंदुरबारची सीट ही काँग्रेसची येईल. ज्यावेळेला काँग्रेसची सीट नंदुरबारची येते त्यावेळेला देशात सत्ता बदल होतो. सर, पण मग जसं महाविकास आघाडी तशी महायुती, हे महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड व्हायच्या दिसून येत आहे. कारण की शिंदे गटाचे शिंदे गटाकडनं भाजपाचे जे उमेदवार आहे हिना गावित यांना नकार देण्यात येते. याचा फायदा काँग्रेसला होईल का? मला तसं वाटत नाही, परंतु निश्चितपणे देशात 192 भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. महाराष्ट्रात अजून ती यादी एकाचंही नाव पुढे आलेलं नाही. याचा अर्थ 3 तिघाडून काम बिघाडू सारखं चाललेलं आहे आणि तिघा पक्षांमधलं ताळमेळ जमत नाही हे स्पष्ट आहे. आणि इथली सीट कदाचित तसं काय वाटलं आता त्यांच्या लेवलला ते निर्णय घेतील, पण हिना गावीतला देऊ का कोणाला देऊ, काँग्रेसची तयारी आहे. म्हणजे एक भाजप वर्सेस काँग्रेस असं तगडं आव्हान जे ते नंदुरबार पाहायला मिळणार आहे का? निश्चितपणे इथे जनता काँग्रेस बरोबर आहे. जनता निर्णय घेत असते आणि लोकशाही जिवंत ठेवण्याचं सर्वसाधारण या देशामध्ये प्रथा आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निश्चितपणे काँग्रेसला नंदुरबारमधनं चांगला प्रतिसाद मिळणार आणि इथे काँग्रेसची सीट निवडून येणार. सर, पण खासदार हिना गावित असेल किंवा डॉक्टर विजयकुमार गावित असेल यांच्याकडनं नेहमी आरोप करण्यात येत आहे की काँग्रेसकडे उमेदवारांनी म्हणून काँग्रेसची जी परिस्थिती आहे ती बिकट झालेली, काँग्रेसला उमेदवार देखील मिळणार नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. का सांगणार? एक कसं झालंय की त्यांना आता ते काही बडबड करायला लागले. त्यांच्याच पायाखालची माती वाव सरकते असं त्यांना वाटतंय, म्हणून ते त्या प्रकारची भाषा बोलत आहेत, हे स्पष्ट आहे. धन्यवाद सर. निश्चितच नंदुरबार लोकसभेची सीट जेव्हा निवडून येते तेव्हा देशात देखील परिवर्तनाची लाट येत असते. त्यामुळे यावर्षी मोदीचा जादू जो आहे तो चालणार नसून काँग्रेस जी आहे ती सत्तेवरती येणार असल्याचे दावा जो आहे तो के.सी. पाडवींनी केलेला आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.